ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी समोर येते। अनिल अंबानींच्या एडीए समूहावर सीबीआयने छापेमारी केली आहे। मुंबईतील एकूण 17 ठिकाणांवर सीबीआय कडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे। बँक फसवणूक आणि निधी वळवणुकीचे आरोप आहेत। सर्च वॉरंटच्या आधारे सीबीआयने हा कारवाईचा बडगा उगारलाय। कंपन्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली। या संचालकांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। तसेच तपासादरम्यान काही मध्यस्थ कंपन्या एकाच पत्त्यावरून कार्यरत असल्याचंही समोर आलंय। प्रकरणी सीबीआयने एकूण 7 गुन्हे दाखल केलेत। त्यांच्यावर सुमारे 27,337 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे। ईडीचे अधिकारी देखील या प्रकरणांचा समांतर तपास करतायत। तर छत्रपती संभाजीनगरात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येते। मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे। मोहिमेत 50,000 दुबार नावं वगळण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, विकास लवांडे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी ही भेट झाली आहे। काल फोनवरून चर्चा झाल्यानंतर आज विकास लवांडे शरद पवार यांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहेत। बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यात पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे। 151 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे। 268 विहिरी अधिग्रहित आहेत। 71 गावं आणि 14 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात पाणी टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे। विभागात एकूण 151 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यापैकी 115 टँकर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत आहेत। जिल्ह्यात 71 गावं आणि 14 वाड्यांना टँकरनं पाणी दिलं जात आहे। पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनानं मराठवाड्यातील 268 खासगी विहिरींचं अधिग्रहण केलं असून त्यात सर्वाधिक 87 विहिरी छत्रपती संभाजीनगरात आहेत। मागील वर्षी पूर्व मोसमी पावसामुळे दिलासा मिळाला होता, मात्र यंदा पाऊस कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे। यवतमाळमध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील प्रकल्पात 31% जलसाठा शिल्लक आहे। मोठे मध्यम लघु प्रकल्पांमध्ये केवळ 31% जलसाठा आहे। त्यामुळे वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात घट झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।